लाडकी बहिणीच्या लाडक्यानं खुशखबर 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 पुन्हा वाटपाला सुरुवात झाली आहे. हो लाडक्यानं संध्याकाळी 6 वाजता पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्यानं काल पैसे आले नव्हते, ज्या लाडक्यानं सकाळच्या दुपारच्या टप्प्यात पैसे आले नव्हते, त्या लाडक्यानं संध्याकाळी पैसे यायला सुरुवात झालेली आहे. पट आपले अकाउंट चेक करायचे आहेत. ज्या ज्या लाडक्यानं पैसे आले नव्हते त्यांना खुशखबर भेटायला सुरुवात झाली आहे. तर लाडक्यानं बघा अजून पण हप्ता आला नसेल, काळजी करू नका. वितरण किती दिवस चालणार आहे हे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर लाडक्यानो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला खुशखबर भेटले का, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला कधी पैसे भेटलेत, आज भेटलेत, काल भेटलेत का भेटलेच नाहीयेत हे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्यानो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता त्या म्हणजे आदित्य तटकरे मॅडम यांचं मोठं या ठिकाणी व्हिडिओ समोर आलेला आहे. स्वतः न्यूजपेपरमध्ये ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर टीव्ही चॅनलवर त्यांची मुलाखत या ठिकाणी आलेली आहे. ती मुलाखत देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. आदित्य तटकरे मॅडम काय बोलतात ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्यांनो तुम्हाला आज हप्ता वाटप झालेले पुरावे दाखवणार आहे. स्क्रीनशॉट सहित दाखवणार आहे, अकाउंट नंबर सहित तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना आपल्या चॅनलवर विश्वास बसतो ती गोष्ट सगळी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार. त्याला वेळाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. एक छोटा एक प्रश्न विचारतो, खुशखबर भेटली का, पटपट सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. चला तर बघा खुशखबर तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे 6 वाजता. आज संध्याकाळी 6 वाजता पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्यांनो. सर्व लाडक्यांना विनंती आहे पटपट आपले अकाउंट तुम्ही चेक करून घ्यायचे आहे. चला आता या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी आधी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे की काय नेमकं व्हिडिओ मध्ये आहे. लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे. ई केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे. दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे. ई केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे. दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय. तर लाडक्यानं तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत 92 लाख लाडक्या यावेळेस काढलेले आहेत. मग 80 लाखाचा आकडा होता, आता तो 92 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. एक चिंताजनक ही बाब आहे. तुम्हाला मी मागं पण बोललो होतो लाडक्यानो की या ठिकाणी लाडक्या बहिणीची पडताळणी जोरात सुरू आहे. आणि या पडताळणीमध्ये ज्या लाडक्यांना असं समजू नका, हे पण तुम्हाला मी बोललो होतो की असं समजू नका की तुम्हाला 23वा हप्ता भेटलाय, 21वा हप्ता भेटलाय, 22वा हप्ता भेटलाय म्हणजे पुढचे हप्ते भेटत राहतील असं समजू नका. पडताळण्या जोरात सुरू आहेत आणि त्याचमुळे लाडक्यांना यावेळेस अजून 12 लाख लाडक्यांना या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. एक चिंताजनक ही बातमी समोर आली. स्वतः आदित्य तटकरे मॅडम काय म्हणतात ते पण तुम्हाला मी दाखवत आहे. लाडकी बहीण योजनेतील 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत. वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या एकट्या बीड जिल्ह्यातील आहे. बीड जिल्ह्याची बघा खूप केवायसी मोठी आहे. प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 55 लाख नावं कमी करण्यात आली आहेत. 2,40,00,000 लाभार्थी संख्येच्या तुलनेमध्ये एकूण लाभार्थ्यांमध्ये 38% घट झाली आहे. 38% योजनेच्या वाढत्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल असा इशारा कॅगनं दिलेला आहे. तर यावर आता मंत्री आदित्य तटकरे यांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे. आता आदित्य तटकरे काय म्हणते ते तुम्ही आता सुद्धा या ठिकाणी बघायचं लाडक्यांना. ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथे मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी ई केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थींची आहे ती साधारणपणे 1,67,00,00,000 अशा सुमारास ती आहे. बघा लाडक्यांनो आता सुद्धा आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे 4 गोष्टीमुळे तुमचे हप्ते बंद झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1,67,00,000 लाडक्या बहिणी आता राहिलेल्या आहेत. बाकीच्या लाडक्यांना बाहेर काढलेलं आहे. तर याच्यामध्ये सर पहिलं त्यांनी कारण सांगितलं त्याच्यामध्ये ज्यांनी ई केवायसी केलीच नाहीये त्यांना हप्ते बंद झाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले नाहीत त्यांना हप्ते बंद झालेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जो डेटा आला त्याच्यावर व्हेरिफिकेशननुसार बंद झालेले आहेत. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ती म्हणजे ज्यांचं या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत नाहीये त्यांची पण या ठिकाणी काय झालेली आहे या लाडक्या बहिणी योजनेतून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे.
तर 1,67,00,000 एवढा आता आकडा बाकी राहिला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे वरचे होते ते त्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणजे जर आकडा बघितला तर 92,00,000 लाडक्या बहिणींना बाहेर काढलेला आहे. आणि आता फक्त आणि फक्त जर बघितलं तर 1,67,00,000 लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत. तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या बाहेर काढलेली आहे. तर तुमचं नाव, तुमचा जिल्हा कोणत्या लाडक्या बहिणींना त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला या अजून बघूया कशा स्वरूपात लाडक्या बहिणींनो या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघत आहोत. तुम्हाला आता मी हे दाखवणार आहे की कशानुसार बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत शिल्लक, ते तुम्हाला दाखवणार आहे. स्क्रीनशॉट सहित तुम्हाला पुरावा मी दाखवणार आहे की स्क्रीनशॉट याचा दाखवणार आहे की आज कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले. तुम्ही पुरावा दाखवणार आहे. तुम्हाला आज पैसे भेटले आहेत का नाही कमेंट बॉक्समध्ये मला एकदा सांगायचं आहे. चल, तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा, हा तुमच्या पुढे मी स्क्रीनशॉट दाखवत आहे. आजचा हा स्क्रीनशॉट तुमच्या समोर दिसत आहे लाडक्या बहिणींनो. या ठिकाणी बघा 1:34 म्हणजे दुपारी 1:30च्या सुमारास लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत. या ठिकाणी बघा 1:34 PM चा हा मेसेज आहे. ICICI बँक अकाउंट नंबर दिलेला आहे. अकाउंट नंबर पण तुमच्या समोर दिसत आहे. क्रेडिटेड ₹1,500 या ठिकाणी दिसत आहे. 16 जुलै 2026 म्हणजे 16 तारीख आजचीच लेटेस्ट डेट तुमच्या समोर आहे. आजच्या तारखेला हे पैसे आलेले आहेत. हे बघा, सकाळी पण पैसे आले त्याचं पण आहे, दुपारी पण पैसे आलेले आणि संध्याकाळी 6 वाजता पण वाटप सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला काय कधी आले ते सांगायचं आहे. इन्फो या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. APBS लाडकी बहीण योजना मे या ठिकाणी तुम्हाला मे जूनचं या ठिकाणी तुम्हाला बघू शकतात हे पैसे आलेले अवेलेबल बॅलन्स या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुम्हाला दिसत आहेत. तर काही लाडक्या बहिणींना मागचे पण पैसे आले नव्हते, त्यांचे ते पण पैसे या ठिकाणी यायला सुरू झाले. असे पण काही मेसेज येत आहेत लाडक्या बहिणींनो की ज्या लाडक्या बहिणींना मागचे पैसे, बघा तुम्हाला म्हणलं होतं आणि स्वतः आदित्य तटकरे पण म्हणलं की मागचे ज्यांना पैसे भेटले होते ते पण काही लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत. त्याच्यामुळे तुमचा कधी हप्ता तुम्हाला भेटलाय कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला, आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट एक बघायची आहे लाडक्या बहिणींनो, ती म्हणजे आज कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. आणि बघा लाडक्या बहिणींनो, एक छोटा प्रश्न विचारतो. मागचे तुम्हाला 23वा हप्ता भेटला नसेल, पण आता तुमचं नाव जर आज यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला आता हप्ता भेटलाय का? मागचा पण हप्ता आणि आता हा हप्ता भेटणं अपेक्षित आहे. कारण की मागच्या वेळी जर बघितलं तर अशा लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत पैसे, मागचे पण हप्ते भेटले होते आणि याचे पण भेटले होते. तर असं तुम्हाला काही झालंय का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. जसं आता एका ताईचा मला मेसेज आला होता की त्यांना मे महिन्याचे पण पैसे भेटलेले आहेत. तर असे तुम्हाला काही पैसे भेटले का? जून महिन्याचे पण भेटलेत बऱ्याच लाडक्या बहिणींना, पण मे महिन्याचे पण काही लाडक्या बहिणींना भेटले, त्यांचे अप्रूव्ड झाले, त्यांच्यासाठी मी सांगत आहे. पण या ठिकाणी 92,00,000 लाडक्या बहिणी बाहेर पण काढलेत, हे पण महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. काही लाडक्या ज्या काही पात्र होत्या त्यांना पुन्हा एकदा यादीमध्ये घेतलंय आणि ज्या पात्र म्हणजे ज्या आधी यादीत होत्या त्यांना अपात्र पण केलंय, अशी पण गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे. आपलं या ठिकाणी बघू शकतात बरेच लाडक्यांना पैसे येत आहेत. छत्रपती संभाजीनगरला 1,500 रुपये आले. टाइम 4:10 आले. कोठा फक्त पोस्ट बँकला आले आहेत, नाशिक जिल्ह्यात आलेले आहेत. आत्ता आले नाशिकमध्ये, ठीक आहे. मेको आज आहे 1,500 रुपये रायगड जिल्ह्यामध्ये मला पैसे आले, काल आलेले आहेत. म्हणजे बघा, काल आज बऱ्याच लाडक्यांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला कधी आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.